महाराज की जय। ऐसा विचार तारनाथ तरी देखील रघुनाथ तव मक्राक्षे बाण हस्त आशे पाचरित संग्रामे। प्रभु रामचंद्र भगवान की ही सभा सकळ संतांची ऋषी मुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांसी या सकळांसी विनवनी अधिकते सरते नुन्यते पुरते करून घ्यावे तुमते विनवितु असे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो ही सर्वासाठी सर्वात्मा सर्वेश्वर परमात्मा प्रभु रामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना। कथेला सुरुवात। आलो दान मागायास थोर करो नियास या युक्तीप्रमाणे हा मकराक्ष पितराचा सूड घेण्यासाठी रणांगणात आलेला आहे। वानर त्याच्यावर चवताळून पेटलेले रणांगणामध्ये रण मारा करू लागलेले आहेत त्यांना न जुमानता कारण माझ्या पितरांचा माझ्या पित्याचा माझ्या चुलत्यासहित सर्व चुलत्याची बापाची जेवढी कमिटी होती खर दूषण त्रिशरा आणि 14,000 राक्षस जे की पंचवटी म्हणजे अद्याप क्षेत्र जे नाशिक आहे जनस्थान जिथं लोकांचं स्थान आहे राक्षस सोडून मानवी लोकांचं स्थान जिथं आहे ते सर्व गाव राक्षसांचं उद्ध्वस्त करून माझ्या वडिलांचा आणि चुलत्यांचा आणि सर्व राक्षस मेळाव्यांचा ज्यांनी निपात केलेला आहे त्यांचा मी आज राम लक्ष्मणांचा वध करून मी सूड उगविणार आहे आणि माझ्या आत्याची इच्छा अपूर्ण राहिलेली तिला लक्ष्मणाला मारून कारण लक्ष्मणानं नाक कान घेतलेले त्याच्यामुळं तिची इच्छा पूर्ण करणार आहे त्याला मारून रक्त तिला पिता आलं नाही परंतु आज मात्र तिला रक्त मिळेल प्यायला अशा प्रकारची करणी या दोघा बांधवांना मारून मी केल्याशिवाय राहणार नाही। माझा जो पिता मारलेला आहे पितृ ऋण माझ्यावर झालेला आहे कारण माणूस प्रत्येकावरून असते पितृ ऋण मात्र ऋण पुत्र ऋण पत्नी ऋण प्रत्येकावर ऋण असते पितरांचं ऋण कारण गदाधर तीर्थ त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी जाऊन पिंडदान केल्याशिवाय पितरांचं ऋण फिटत नाही गयावर्जन केल्याशिवाय मातेचं ऋण फिटत नाही आणि पुत्राला मुलगा झाल्याशिवाय पुत्र ऋण फिटत नाही पत्नी ऋण पत्नीला मुलगा झाल्याशिवाय पत्नीचं ऋण फिटत नाही तसं बापाचं जे काय ऋण आहे का पितृदोष त्याला म्हणतात आणि पितृदोष मला लागलेले पितृदोष लागल्यानंतर नवरा बायकोचा जमत नाही बाप लेकाचं जमत नाही संसारात बरकता येत नाही तसंच लग्न जमत नाही आणि झालं तरी लेकरू होत नाही झालं तरी वाचत नाही त्याला म्हणतात पितृ दोष आणि मग हे दोष लागू नयेत आणि म्हणून तो परमात्मा जो आहे का ज्यानं माझा वडील मारलेला आहे चुलता मारलेला आहे सगळे मारलेले त्याचा वध करणार आहे आणि त्याच्या रक्ताने तिळांना देणार आहे कारण पितरांना तिळ आवडते आणि देवांना तुप आवडते यज्ञाच्या ठिकाणी तुपाची आहुती देवतांना असते आणि पितरांना तिळाची आहुती असते यज्ञ करीत असताना मग ते तिळ घेणारे आणि ते रक्तात मिसळणारे ओंजळीत घेणारे आणि माझ्या बापाच्या नावानं ते अर्पण करणारे म्हणजे माझा जो पिता आहे वा असला मुलगा जन्माला आला पाहिजे ज्यानं मला मारलंय त्यानं माझ्या पुत्रानं मारलंय सोडविलाय आणि माझा पितर मी संतुष्ट करणार आणि जगतामध्ये संतुष्ट होणार आणि ऐश्वर्यवान मी संपन्न होऊन या मानवी लोकांचं राज्य हाकणार असा त्याचा निश्चय आहे। त्या निश्चयानं सगळ्याला न जुमानता वानर कमिटीला रामचंद्र प्रभूकडे रथ हाकण्याचा सारथ्याला सांगू लागलेला आहे। सारथ्यानं रथ प्रभू रामचंद्राच्या समोर नेलेला आहे त्यानं अगोदरच धनुष्य आपल्या हातात घेतलेलं आहे त्याच्यावर बाण जोडलेला आहे रामाला पुकार करू लागलेला आहे काय बोलू लागलेला ऐके श्रीरामा सावध मदसी द्यावे द्वंद्व युद्ध आम्हा तुम्हा युद्ध संबंध
वितरी विनोद पाहावा. इतराने युद्ध करायचं नाही आणि इतराबरोबर युद्ध करण्याची माझी इच्छा नाही. तुझ्या बरोबर दोन दोन हात करण्याची माझी इच्छा आहे. बाकीच्यानी आपलं युद्ध चालू असताना विनोदानं हसतमुखानं राग न आणता प्रतिकार न करता कुणीही आमच्या दोघांच्या युद्धामध्ये येऊ नये अशी वॉर्निंग मी सैन्याला देतो. तुम्ही तुमच्या वानरांना सांगायचं आम्हा दोघांचं युद्ध चालू आहे. बाकीच्यानी नुसतं बघायचं. राग आला तरी गप. तो का म्हणे उगीर आहे जे जे होईल ते पाहे. या युक्तीप्रमाणे शांत राहायचं. नुसतं बघत राहायचं. मला तुझ्याबरोबर दोन दोन हात करायचे असं रामाबरोबर तो पेटलेला मकराक्ष ज्याचे माशासारखे डोळे आहेत म्हणून त्याला काय म्हणतात मकराक्ष बोलू लागलेला आहे. काय बोलतो दोघाच्या संग्रामात जो तिसरा घालील हात त्याचा ते करावा घात हा निश्चितार्थ करावा. अगोदर ठरवायचंय कारण दोघाच्या युद्धामध्ये तिसरा जो हात घालीन का अगोदरच बोली करायची. तुम्ही करायची आणि मीही करायची. तिसरा जर दोघाच्या भांडात आला तर त्याच ठिकाणी तुमचा असू नाही तर आमचा असू तिथंच मारायचा आणि आपल्या दोघांचं युद्ध चालू ठेवायचं. अगोदर अशी बोली करायची आणि नंतर युद्धाला सुरुवात करायची. असा रामाबरोबर तो मकराक्ष राक्षस बोलू लागलेला आहे. संगे नको वानरगण कैसे बापुडे लक्ष्मण तुझेसी करावे रणांगण संकल्प पूर्ण हा माझा. सत्य संकल्पाचा दाता नारायण मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी हरीचे पायी असा हा भगवान परमात्मा आहे. जयाची वासना तया तैसी पुरवावी. माझी जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पुरवावी. हे बापुडे चिल्लर असलेले हे वानर मी याला अवगणित नाही. याला मी माफीत नाही. अजिबात तिसऱ्याने हस्तक्षेप आपल्या युद्धामध्ये करायचा नाही. तुझ्या बरोबर युद्धाची इच्छा धरून रणांगणाच्या मी ठिकाणी आलेलो आहे. बाकीचे सगळे बाजूला ठेवायचे. जशी अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची बोली ठरलेली होती की एक एक अंगरक्षक बरोबर घ्यायचा. बाकीची कमिटी लांब बाजूला ठेवायची आणि आनंदाने भेटायला यायचं. तुम्हा आम्हामध्ये कसलंही वैर नाही. पण अफजल खानाने दगा केला आणि मग दग्याला दगा देणारे शिवाजी महाराज होते म्हणून शिवाजी महाराजांच्या हातून ते मृत्यू पावले. तसं या ठिकाणी बोलू लागलेला आहे. अजिबात कुणी मधात हस्तक्षेप करायचा नाही. दोघांनीच युद्ध करायचंय अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी. जीवानं इच्छा करावी आणि शिवानं ती पूर्ण करावी असा नियम आहे. काय झालं तिरिशरा मारीला खरं दुसऱ्यानं त्या त्रिशरा मारीला खरं दुसऱ्यानं त्या द्वंद्वाचा संताप पूर्ण तुझा घेवया प्राण रणांगण वंचितो. रणांगण सोडून द्यायचंय. तुझ्या बरोबर युद्ध करायचंय आणि युद्ध करून युद्धच करणं मला संपवायचंय. पुन्हा हातात शस्त्र घ्यायचं नाही. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवताराला आल्यानंतर ज्यांच्यासाठी अवतार घेतलाय ते वैरी संपूर्ण मारले आणि प्रतिज्ञा केली आजपासून मी शस्त्र हातात धरणार नाही. आता उरलेले जे काही राक्षस आहेत दुष्ट आहेत दुर्जन आहेत आणि ते मी आता माझ्या पांडवांच्या अर्जुनाच्या हातून मारवीन अशी प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णाने केलेली होती. आणि त्याप्रमाणे माझी प्रतिज्ञा आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा आपली आहे. पण याची प्रतिज्ञा वेगळी आहे. आणि तो म्हणत आहे मला तुझ्या बरोबर दोन हात करायचे तुला मारायचं आणि माझ्या बापाचा सूड घ्यायचाय आणि नंतर हे माझ्या हातातलं बाण धनुष्य ठेवून द्यायचंय. कुणाबरोबरच युद्ध करायचं नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे असा मकराक्ष बोलू लागलेला आहे. हो का माझे अदृष्ट पुरते भाग्य भेटलासी तू येते जेवी शोधितास हाते भेटत यावची ते लांडगे मृग. कसं झालंय अवचित भाग्याचा उदय
उदय ते हे जोडे संत पाया युक्तीप्रमाणे माझ्या भाग्याने बऱ्याच दिवसापासून तुला मारण्यासाठी जळत असलेला हा मकराक्ष, परंतु आतापर्यंत तू माझ्या दृष्टीपुढे तुला मारण्यासाठी मला तू सापडला नव्हतास, पण आज कसं माझं भाग्य उदयाला आलेलं आहे, ज्याला मारायचंय तोच मारण्यासाठी मला आज सापडलेला आहे. जसं एखाद्या सिंहाला मारण्यासाठी हातात बंदूक घेतलेली आहे, सिंह तर काय इच्छा धरून मिळाला, लांडगा सापडला, आणि तसा आता तू लांडगा मला मारण्यासाठी सापडलेला आहेस. लांडग्याला तर मी भीतच नाही, सिंहाला भीत नाही, तर लांडग्याची काय कथा आहे. शूद्र मरग सिंहासी ग्रास, तैसा मी तुझा करीन गास. कैसा संग्राम विलास, श्रीराम पशु भेटला. रामरूपी जानवर, चला पुढील वाचक चौरे महाराज. खाद्याचा आहार तो आम्हाला या ठिकाणी मिळलेला आहे. जसा सिंहाच्या हे पुढचा एक प्राणी आहे, सिंहाला मारतो, तसं तू स्वतःला सिंह समजतो का? परंतु हा सिंहाच्या पुढचा एक मकराक्ष आहे. रामरूपी सिंहाचा वध हा एक मकराक्ष राक्षस करून माझ्या पितरांना तिळंजळी रक्ताची तुझ्या अशी गर्जना त्या रणांगणाच्या ठिकाणी तो मकराक्ष करू लागलेला आहे म्हणतात. जरी असेल अंगवन तरी मजसी करावे रण, त्याही युधाचे लक्षण सावधान अवधारी. तुझ्यामध्ये जर बळ असेल तर माझ्या बरोबर रणांगण कर, माझ्या बरोबर युद्ध कर, आणि त्याचंही लक्षण कसं आहे, कसं युद्ध करायचं माझ्या बरोबर तू, कसं रणांगण करायचं, आणि तेही ऐक मी तुला सांगतो, कारण तुला सांगायचं नाही मी सांगायचं. चला चौरे महाराज चला, चुकला असतं काय माफ करा, नवीन आहे मी. संपले तो वाचक, संपले तो. चला बालासाहेब महाराज मुंडे सूचक वाचक आणि राम महाराज मुंडे सूचक. किती झाल्यात? जाऊ द्या. हा चला. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की, गोपाळ बाबा महाराज की जय. तू श्री रामा प्रताप प्रभाळ, मी मकराक्ष संग्राम शिळ, माझा तुझा रण कल्लोळ, लोक सकळ देखता, प्रभु रामचंद्र भगवान की जय. गणपतीला नमस्कार करून कथानुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे. कथेचं अनुसंधान फार सुंदर आहे. युद्धकांड आहे. युद्धकांडामध्ये मकराक्ष नावाचा राक्षस रामाबरोबर युद्धाला गेलाय, आणि युद्धाला रामाबरोबर गेलाय, पण तुलना देवाची करायला लागलाय. महाराज सोप्याचा गेलेला नाही. देवा म्हणला तुम्ही असणार तुमच्या मानव कुळामध्ये तुम्ही सगळ्यात वरिष्ठ युद्ध करायला मी ऐकू नये म्हणला. आणि राक्षसामध्ये राक्षस सैन्यामध्ये माझा सुद्धा अधिकार एवढाच आहे म्हणला, मी काही एकाचा नाही म्हणला. चला शास्त्रास्त्री धनुष्य बाणी, सुदा मुद्गल गदा पाणी, अथवा मल विद्या विंधनी, बाहू प्रहरणी भिडू दोघे. कोण कुठला म्हणतोय? मकराक्ष राम आली म्हणतोय.
रामा म्हणले आता गदा तोंबर आणि शस्त्र असं मिळू म्हणले. तसं नाही जमला तर मला द्या म्हणजे कुस्तीचा युद्ध करू. तसं नाही जमला तर 2-2 हात करू. असं युद्ध रामा करू. कोण म्हणताय? राक्षस बोलतोय. जे जे अभ्यासिले रघुपती मदसी भिडाव्यत्वा वित्पत्ती श्रीरामाची असा कीर्ते करीन समाप्ती संग्रामी. रामा म्हणला तुमची असणारी शांती करील म्हणला. संग्रामामध्ये मी आलोय म्हणजे काय सोपं आहे काय म्हणला. मी तुम्हाला मारण्यासाठी आलोय. तुम्हाला संपायचंय. मोठी गर्जना करतोय महाराज आणि गर्जना करून मग राक्षस रामाकडे बघून ज्यावेळेस बोल लागला त्यावेळेस काय अवस्था होती महाराज याची कशी होती पुढे वाचा. श्रीरामे नामे हृदयित सकळ कुळी कुळ प्रस्तुत मज द्यावा द्वंद्व विधार्थ कळेल पुरुषार्थ दोघाचा. त्या ठिकाणी म्हणले मला असताना युद्ध करण्याची संधी द्या. हे राक्षस होत महाराज आणि खराचा होता. खराचा मुलगा होता हे मग राक्षस आणि गाढवाचा. आणि मग याला नियमलंय गाढवासारखा असेल का महाराज. ह्याची वरती तशी होती आणि धावला. रामाने म्हणला रामा तुम्ही थांबा. मी आलोय. कशाला आलोय? मरायला आलोय. चला. तुझी या पुरुषार्थाची झडती मी निश्चित वानरा माझी लपोशी किती निंदे विधार्थी श्रीरामा. तू म्हणले मी युद्धाला आलोय आणि तू रामा वांडेरामध्ये जाऊन लपायलास आणि वांडेरामध्ये जावायलास असा तुझा पुरुषार्थ आहे प्रभू रामचंद्र. आणि तू युद्धाला येणार माझ्या समोर येणार युद्धाला पुढे येणार. अशा गर्जना यार्थ गर्जना कोण करताय कुठं करताय वाचा. ऐकोणी मकराक्षाचे वचन श्रीराम बोले हास्यवदन ज्याचे ठाई बहुत जल्पने अंगवन त्या नाही. महाराज यांच्या चित्तीला नामस्मरण नव्हतं महाराज. अशी राक्षस होते. आणि हे म्हणले उगाच्या उग मोठ्यानं आरडतोय मोठ्यानं गर्जना करतोय. याच्याकडे काय अंगोर असते का म्हणले. याच्याकडे सामर्थ्य नसतं. याच्याकडे बळ नसतं. इना कारण पुरुषार्थ गाजवित असे वाढणार अशा ठिकाणी राक्षस म्हणले. आणि पुढे आले प्रभू रामचंद्र स्वतः भगवंत देव साक्षात बोलू लागले. महासुराची नवलगती विधी करोनिया दावी ख्याती उरथा जे का बडबडत्यो ते तव निश्चिती तोंड भांड. त्या ठिकाणी म्हणले जे सुरेतले सुरवीर म्हणले स्वतः जाऊन ख्याती करून दाखवतात म्हणले आणि सामर्थ्य दाखवितेत. पण यार्थ गरजतेत म्हणले इना कारण बडबड करतेत. यांची अवस्था अशी म्हणले कोणासारखी ठमक राक्षसारखी. असं प्रभू रामचंद्र ज्यावेळेस म्हणले महाराज मग याच्या काय जीवालाच लागलं महाराज. काळजाला लागलं असणारा लटकंदाच काला. आता काय करावं हे सुद्धा सुधरणा महाराज बोला. कैरा बडबड करीती भांड त्यांचे बोला भंड उभंड वाचा. पैसेची जाण तुझे तोंड अति वितंड जलपसी. म्हणले यार्थ चला पुढील वाचक मंगलताई दारुडकर करतोस आणि सूचक तुझ्या आहे म्हणले पुढे असणार बालासाहेब महाराज नागरगोजे बनकरांचा युद्ध करण्यासाठी रणभूमीवर पुढे या आता असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. आता पुढील चला
ऐका, कुणाला वळ्या कमी भेटल्या असत्या, जास्त भेटल्या असत्या, माफ करा. चला महाराज चला. किती ओवी चालू? 19 घेऊ. पान फिंत बदललं नाही ना? होय नाही ना. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. स्वामी एकनाथ महाराज की जय. गोपाळ बाबा महाराज की जय. बोलाच्या बळावरी कोणी जिंतला नाही वैरी, तू तव निर्लज्ज संसारी, भांडाच्या परी जलपसी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. विद्येची देवता श्री गणेशा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवृद्ध, वयवृद्ध आणि तपवृद्ध यांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी आज खास करून उपस्थित हनुमान बाप्पा हे यांची उपस्थिती आज लाभलेली आहे. तरी याच गावातील हरिभक्त परायण गीताताई नागरगोजे हे उपस्थित आहेत. सर्व पंचक्रोशीतील रामभक्त यांचंही आज मोठ्या प्रमाणामध्ये आगमन आहे. आणि आज गावातील सुद्धा संख्या बहुत प्रमाणामध्ये आज आहे. तरी सगळ्यांचे धन्यवाद, कारण शक्ती अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. सगळ्यांचा आज अतिशय प्रतिसाद बघायला मिळत आहे आणि खूप आनंदाच्या गजरामध्ये रामायण पार पडतोय. ही सगळ्यात मोठी असणारी आनंदाची गोष्ट आहे. तर कथेला प्रारंभ प्रभू रामचंद्र आणि मकराक्ष असणाऱ्या दोघांचा संवाद आहे. मकराक्ष पुन्हा 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 सांगू लागलेला आहे. म्हटलं जातं उतळत्या पाण्याला खळखळाट जास्त. मकराक्ष फक्त तोंडानं बोलू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र बोलतात, ज्या ठिकाणी असणार फक्त बोलले जात आहे. आकाशामध्ये कधी कधी खूप गरजायला लागतंय, नुसतं गरजत आहे, पण जमिनीवर भूमीवर काहीच पाऊस पडत नाहीये. तशा प्रकारे मकराक्ष तू फक्त बोलतोस. आणि जे माणसं बोलतात ना, जास्त बडबड करतात ना, त्यांच्याच ना कृतीमध्ये काहीच होत नाहीये. म्हणजे ते फक्त बोलून जातात, पण त्यांच्या करतामध्ये ते काहीच करत नाहीत. अगदी तशा प्रकारे मकराक्ष तू फक्त बोलून दाखवतोस. तुझ्यामध्ये जर काही सामर्थ्य असेल, तुझ्यामध्ये जर काही अंगवण असेल, तुझ्यामधला जो काही पुरुषार्थ आहे ती या ठिकाणी रणभूमीवर दाखव. प्रभू रामचंद्र बोलू लागले, जरी असे अंगवन तरी करणी दावी रण, बडबडेचे फळ कोण सीतारमण बोलिला. सीतारमण बोलिला. प्रभू रामचंद्र सांगू लागले, रणभूमीवर बराच वेळ चाललाय. स्वतःच्याच हातानं स्वतःची पाठ थोपटून घेणे, स्वतःची स्तुती स्वतःच्या मुखानं करणे. कांगणे महाराज बोलू नका. आपल्या असणाऱ्या स्वमुखानं जर स्वतःची जर काय स्तुती करून घेतली तर किती मध्ये किती धन्य आहे. दुसऱ्यांना म्हटलं पाहिजे कांगणे महाराज खूप मोठे रामायणाचार्य आहेत. अरे दुसऱ्यानं स्तुती आपली करावी, आपणच जर काय आपली स्तुती करायला लागलो
तर ती असणारी वाही बडबड असते. म्हणून प्रभू रामचंद्र सांगू लागला, आतापर्यंत तुझी चाललेली जे काय बडबड आहे ती मी बडबड ऐकली. तुझ्या मधला जे काय पुरुषार्थ, तुझ्या मधली जी काही अंगवण आहे ते म्हणले रणभूमीवर दाखव, फक्त बोलू नको. नाही बळ नाही पुरुषार्थ, तोंड बांड जलपसी येत, ऐसे बोलता रघुनाथ, पोळाला जिवंत मकराक्षे. तुझ्याकडे असणारं कसल्याच प्रकारचं बळ नाहीये, तुझ्याकडे असणारं कसल्याच प्रकारचं सामर्थ्य नाहीये, शक्ती नाहीये, फक्त बोलण्यामध्ये परिंद आहे. काही माणसांना थोडंच कळतंय बरं का, थोडं ज्ञान असते पण लय अंगामध्ये अवगुण असतात. थोडंच कळतंय, थोडंच ज्ञान असतंय पण गर्वलय असतंय. तशा प्रकारे म्हणले तू फक्त बोलण्यामध्ये चतुर दिसतोय, तुझ्यामध्ये काय पुरुषार्थ असेल ना तर दाखव या रणभूमीवर. बोलाची बळावरी कोणी जिंतीला नाही वैरे, येणेही बोले जिवारी, पोळाला भारी मकराक्षे. प्रभू रामचंद्र सांगू लागला, युद्धामध्ये एकमेकाला खडतर शब्द बोलणे, खडतर शब्दाचा वापर करणे, ह्या असणाऱ्या शब्दाच्या वापरानं कुठल्याही असणाऱ्या योद्ध्याला जय प्राप्त झालेला नाही किंवा समोरच्याला त्या ठिकाणी नमावं लागलेलं नाही. कारण का हातामध्ये शस्त्र तुतलावं लागेल, अस्त्राचा रणभूमीवर प्रयोग करावा लागेल, एकमेकासमोर समोरासमोर येऊन या ठिकाणी लढावं लागेल, तर असणारा योद्धा जिंकता येतोय. शब्दाने युद्धाला जिंकता येत नाहीये, नुसता बोलू नको. या ठिकाणी असणारा तुझा पुरुषार्थ खरा काय आहे ती दाखव. प्रभू रामचंद्राने शब्दाचा वाक्य प्रयोग केल्याच्या नंतर असणाऱ्या त्या मकराक्षाला अतिशय क्रोध आलेला आहे आणि क्रोधाच्या भरामध्ये मकराक्ष काय करतो, गुण शतसहस्त्र अमित बाण, श्रीरामावरी क्षोभन वर्षे आपण मकराक्षे. ज्यावेळेस असणारे प्रभू रामचंद्राने ते निर्वाणीचे शब्द बोलले, बोलल्याच्या नंतर शरीराला बाण लागावेत अशा प्रकारे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचे शब्द त्या राक्षसाला लागले. मकराक्षानं लगेच हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. प्रभू रामचंद्राचा राग मनामध्ये आलेला आहे आणि प्रभू रामचंद्राच्या दिशेने असणारे असंख्य असणारे प्रजन्यासारखे बाण प्रभू रामचंद्रावर वर्षाव करू लागलेला आहे. सुवर्ण पंखी मनोहर रत्नांकित अति गंभीर, मकराक्षाचे त्रिवशर रामे समग्र छेदिले. त्या ठिकाणी असणारे तीव्र बाण, सुवर्णपत्री बाण त्या ठिकाणी मकराक्षाने सोडलेले होते बघा. असंख्य असणारे शर त्या ठिकाणी येऊ लागले. प्रभू रामचंद्र धनुर्धाडेत, प्रभू रामचंद्र डोळ्याचं पातही न लावता हातामध्ये धनुष्य घेतलेले, धनुष्याला बाण लावलेला आहे आणि त्याचे जे काही येणारे जे काही बाण आहेत ना तीव्र बाण त्या ठिकाणी छेदून टाकलेले आहेत. बद्ध गोंदा गुळी त्राण, जाघोष तळघोष जाण, तेने नांदे कोंदले गगन, त्रिभुवन दुमदुमिले. त्या ठिकाणी असणारे जोरा जोराने असणारे येणारे जे काही बाण आहेत त्या असणाऱ्या बाणाचा असणारा नाश प्रभू रामचंद्राने एका बाणामध्ये केला. नाद त्या ठिकाणी असणारा आकाशामध्ये असणारा नाद घुमू लागलेला. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणारे प्रतापाने युद्ध रणभूमीवर करू लागले. मकराक्ष चळचळ कापू लागलेला. मकराक्ष आणि श्रीरामचंद्र युद्धी मिसळले महाशुर, कौतुक पावया सुरवर, विमानी समग्र दाटिले. महान प्रतापी असणारा मकराक्ष हातामध्ये त्या ठिकाणी धनुष्यबाण घेतलेले, बाणामागून बाण असणारा प्रभू रामचंद्रावरच सोडतोय. प्रभू रामचंद्र देखील त्या ठिकाणी युद्ध करतात. दोघा असणाऱ्या महावीरांचं तुंबळ युद्ध रणभूमीवर चालू आहे. देव दानवांनी त्या ठिकाणी मनामध्ये विचार केलेला, सगळ्यांनी असणारे आपापले विमान घेऊन त्या ठिकाणी आकाशामध्ये गर्दी जमलेली आहे आणि दोघांचं युद्ध त्या ठिकाणी असणारे बघू लागलेले आहे.